नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार तोडकर, विज्ञान शिक्षक चैतन्य विद्यालय निरा नरसिंहपूर. तर आपण काय बघतो तो टॉपिक नंबर 4 मेजरमेंट ऑफ मॅटर. त्यातले लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन बघितले, ॲटॉमिक शेप आणि मास हा पॉईंट बघितलाय. आज आपण बघणार आहोत केमिकल सिम्बॉल्स ऑफ इलेमेंट्स, त्याच्याबरोबर डिफरन्स बिटवीन इलेमेंट्स अँड कंपाऊंड्स, त्याच्याबरोबर मॉलिक्यूल ऑफ इलेमेंट्स अँड कंपाऊंड्स हे आज आपण पॉईंट बघणार आहोत. त्यानंतर मोनोॲटॉमिक, डायॲटॉमिक अँड पॉलीॲटॉमिक एलिमेंट्स हे सुद्धा आज आपण बघणार आहोत. येते लक्षात खूप महत्त्वाचा भाग आहे हा. खूप बेसिक आहे हे आणि खूप महत्त्वाचं आहे. हे आल्यानंतरच पुढचे कॉन्सेप्ट आपल्याला समजणार आहेत. तर बघा, केमिकल सिम्बॉल्स ऑफ एलिमेंट इथून स्टार्ट करत आपण. व्हॉट इज द एलिमेंट रिप्रेझेंटेड इन केमिस्ट्री, देन राईट डाऊन द सिम्बॉल्स ऑफ एलिमेंट्स यू नो, and write down the symbols of following elements: antimony, iron, gold, silver, mercury, lead, sodium. हे 3 क्वेश्चन पहिल्यांदा बघूयात. बघा, पहिल्यांदा बघूयात की एलिमेंट कसं रिप्रेझेंट करतात. बघा काय करतात, ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलोय. काय करतात, केमिकल सिम्बॉल लिहितात. इथे लक्षात, केमिकल सिम्बॉल लिहितात. हा कशाने रिप्रेझेंट केला, इथं एक्सने. त्याच्या सिम्बॉलच्या वरती एने काय लिहितात, ॲटॉमिक मास नंबर किंवा त्याचा मास नंबर, आणि खाली काय दाखवतात, ॲटॉमिक नंबर. लक्षात राहू देत. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. ॲटॉमिक मास नंबर इज द सम ऑफ द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस ऑफ ॲटम, अँड ॲटॉमिक नंबर इज द नंबर ऑफ प्रोटॉन. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, प्रोटॉनचा नंबर. येते लक्षात. आणि त्याच्यानंतर बघा एक एक्झाम्पल आहे, कार्बन दाखवलेला आहे. हा खाली 6, हा त्याचा काय झाला, ॲटॉमिक नंबर. हा 12 काय झाला, ॲटॉमिक मास नंबर. लक्षात राहू देत. असं रिप्रेझेंट करतात. इथे लक्षात की पहिल्यांदा सिम्बॉल येतात, त्याच्यानंतर त्याच्या खाली येते लक्षात काय लिहितात, ॲटॉमिक नंबर, आणि वरती काय लिहितात, ॲटॉमिक मास नंबर. असं काय करतात, रिप्रेझेंट करतात. बघा अजून बघूयात एकदा. बघा सिम्बॉल लिहितात, वरती काय लिहितात, ॲटॉमिक मास नंबर, आणि खाली काय लिहितात, ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, ॲटॉमिक नंबर टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. ॲटममध्ये असणाऱ्या न्यूक्लियस मधला प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनचा नंबर किंवा दोघांची बेरीज, त्यालाच काय म्हणतो आपण, ॲटॉमिक मास नंबर. अँड ॲटॉमिक नंबर, नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस, प्रोटॉनच्या न्यूक्लियसमध्ये असणारा प्रोटॉनचा नंबर. त्याच्यावरून काय निघतो, ॲटॉमिक नंबर. दुसरे शिकलो आपण, ॲटॉमिक नंबर हा कशाबरोबर असतो, इलेक्ट्रॉन नंबर एवढा असतो. म्हणजे काय, जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन. लक्षात राहू दे, जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन. आपल्याला ॲटॉमिक नंबर कळला की काय कळतो, त्याच्यामध्ये असणारा इलेक्ट्रॉनचा नंबर सुद्धा कळतो. त्यानंतर ॲटम्स आर न्यूट्रल, सो दे ऑल्सो हॅव दिस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. लक्षात राहू दे, ॲटम न्यूट्रल असला तरी काय असतात, इलेक्ट्रॉन्स नंबर त्याच्यामध्ये असतात. खाली दिले बघा की आपल्याला समजा काय माहीत असेल, ॲटॉमिक मास नंबर माहीत असेल, ॲटॉमिक नंबर माहीत असेल, तर आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये असणारा न्यूट्रॉनचा नंबर काढू शकतो. कसं काढणार, न्यूट्रॉन्स इज इक्वल टू मास नंबर, ॲटॉमिक मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक मास नंबर मधून ॲटॉमिक नंबर जर वजा केलात तर तुम्हाला काय म्हणतो, नंबर ऑफ न्यूट्रॉन. येऊ शकतं परीक्षेला. येतं लक्षात की एखाद्या ॲटममध्ये न्यूट्रॉन किती शोधायचे, कसे शोधायचे. तर बघा ॲटॉमिक, इथं बघूयात, हे एक्झाम्पल आहे. ह्याचा ॲटॉमिक मास नंबर किती आहे, 13 आहे. लिहूया 13, आणि ॲटॉमिक नंबर किती, 6 आहे. बरोबर आहे का. तर किती राहिलं खाली, 7 हे काय झालं, त्याच्यामध्ये असणाऱ्या न्यूट्रॉनचा नंबर. कशामध्ये, कार्बनमध्ये असणाऱ्या न्यूट्रॉनचा नंबर. येते लक्षात. आयसोटोप सुद्धा शिकलो, 612 आणि 613. येते लक्षात. हा कार्बनचा आयसोटोप आहे. कोणता, कार्बन 613. हा काय आहे, कार्बनचा आयसोटोप आहे. ह्याच्या कार्बन 612 मध्ये न्यूट्रॉन 6 असणार आहेत, 613 मध्ये न्यूट्रॉन काय असणार आहेत, 7 असणार आहेत. लक्षात राहू देत. बघा येईल का लक्षात. बघा आयसोटोप, ह्याच्या आधी सुद्धा आयसोटोपवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे, तुम्हाला समजेल ते. बघा पुढे जाऊयात. बघा तुम्हाला माहीत असणाऱ्या एलिमेंटचे सिम्बॉल येते लक्षात. आपण ह्याच्या आधी सुद्धा तयारी केलेली आहे, ह्याच्या आधी सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे की एक 1 to 20 ॲटॉमिक एलिमेंट्स, त्यांचे ॲटॉमिक नंबर येते लक्षात, त्यांचे ॲटॉमिक नंबर, त्यांचे स्ट्रक्चर, त्यांचे सिम्बॉल सगळं आपण बघितलेलं आहे. येते लक्षात. तरी सुद्धा बघा तुम्ही बघू शकता हे काय आहेत,
1 to 20 नंबरचे काय आहेत सिम्बॉल आहेत, येते लक्षात. एलिमेंटचे सिम्बॉल आहेत. आपल्याला हे यावंच लागणार आहे, हे बेसिक आहे. हे नाही जमलं तर पुढचं आपल्याला काही समजणार नाही किंवा जरा अवघड जाणार आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टी आपल्याला येणं आवश्यक आहे. तुम्ही 1 ते 20 नंबरपर्यंतचे एलिमेंटचे जे सिम्बॉल आहेत ते तुम्ही काय करू शकता, पाठ करू शकता किंवा लक्षात ठेवू शकता. हे येणं खूप खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा काय त्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय काय एलिमेंटचे आपल्याला सिम्बॉल्स विचारले होते, येते लक्षात. की पहिल्यांदा काय आहे, अँटीमनी आहे. बघा काय आहे सिम्बॉल, SB. आणि हे कुठून आलं ते सुद्धा बघूया. बघा अँटीमनी वॉज नेम्ड आफ्टर द ग्रीक वर्ड्स अँटी अँड मोनॉस मीन्स मेटल नॉट फाउंड अलोन, येते लक्षात. अँटीमनी हा कशावरून आला आहे, अँटी आणि मोनॉस ह्या वर्डपासून आलेला आहे. आणि त्याचं मिनिंग काय आहे, मेटल नॉट फाउंड अलोन, येते लक्षात. द केमिकल सिम्बॉल SB कम्स फ्रॉम द हिस्टॉरिकल नेम स्टिबियम. आणि हा हिस्टॉरिकल नेम स्टिबियम, स्टिबियम पासून ह्या स्टिबियम ह्या नावापासूनच काय मिळालं आहे त्याला सिम्बॉल SB हा मिळालेला आहे. लक्षात राहू देत. अँटीमनीचा सिम्बॉल काय आहे, SB. आणि कुठून आलाय तो, स्टिबियम ह्या वर्डपासून तयार झालेला आहे. त्यानंतर बघा आयन, आयन कम्स फ्रॉम बघा लॅटिन वर्ड फेरम, येते लक्षात. कशापासून आलेला आहे, फेरम पासून आलेला आहे. आणि सिम्बॉल काय आहे, Fe आहे. बघा नेक्स्ट AU, AU हा कशा सिम्बॉल आहे, गोल्डचा. कशाचा आहे, गोल्डचा. लक्षात राहू देत. AU हा सिम्बॉल कशाचा आहे, गोल्डचा. द नेम इज अँग्लो सॅक्सॉन, गोल्ड ओरिजिनेटेड फ्रॉम द लॅटिन ओरम. आणि कुठून आलाय हा सिम्बॉल, लॅटिन ओरम पासून, येते लक्षात. गोल्ड आपण इंग्लिशमध्ये म्हणत असलो तरी सुद्धा त्याचा सिम्बॉल काय आहे, AU आहे. आणि कुठून आलाय, लॅटिन ओरम पासून. शायनिंग डाऊन अँड प्रिव्हियसली फ्रॉम ग्रीक वर्ड, लक्षात राहू देत. बघा देन AG, AG हा कशा सिम्बॉल आहे, सिल्वरचा सिम्बॉल आहे. AG हा कशा सिम्बॉल आहे, सिल्वरचा सिम्बॉल आहे. तुम्ही लिहू शकता वहीमध्ये प्रत्येकाचे सिम्बॉल, येते लक्षात. आणि कुठून आले हे माहीत असावं आपल्याला. बघा विच सीम्स टू बिअर लिटल रिलेशन टू द नेम ऑफ द एलिमेंट. इट फॅक्ट AG इज द शॉर्ट फॉर्म आर्जेंटम्स. AG हा कुठून आलाय, आर्जेंटम्स ह्या वर्ड पासून हा सिम्बॉल आलेला आहे. आपण इंग्लिशमध्ये जरी सिल्वर म्हणत असलो तरी AG हा कुठून आलेला आहे, आर्जेंटम या वर्ड पासून तयार झालेला आहे. लक्षात राहू देत. ह्या लॅटिन वर्ड आहे सिल्वरसाठीचा. त्यानंतर नेक्स्ट बघा HG हा कशा सिम्बॉल आहे, दिस इज सिम्बॉल ऑफ फॉर मर्क्युरी. कशा सिम्बॉल आहे, मर्क्युरी. अँड कम्स फ्रॉम ग्रीक वर्ड हायड्रागायरम विच मीन्स लिक्विड सिल्वर. हायड्रागायरम या लॅटिन वर्ड पासून हा HG सिम्बॉल आलेला आहे. आणि त्यालाच काय म्हणतात, लिक्विड सिल्वर असं म्हणतात. टू रिफ्लेक्ट इट शायनी सरफेस द एलिमेंट्स इज ऑल्सो नोन ॲज क्विक सिल्वर फॉर इट्स मोबिलिटी. आणि त्याला क्विक सिल्वर असं सुद्धा म्हणतात, कारण मेटल आहे परंतु तो कोणत्या स्टेटमध्ये असतो, लिक्विड स्टेटमध्ये असतो. नेक्स्ट लीड, लीडचा सिम्बॉल काय आहे, PB. काय आहे, PB. लक्षात राहू देत. विच कम्स फ्रॉम लॅटिन वर्ड प्लंबम, लॅटिन वर्ड प्लंबम पासून आलेला आहे. अँड मिनिंग वॉटर वर्क्स, रेफरिंग बॅक टू द एन्शियंट टाइम्स वेन मेटल वॉर वाईडली यूज टू कन्स्ट्रक्शन वॉटर पाईप. जुन्या काळामध्ये PB लीड हे वॉटर पाईप तयार करण्यासाठी वापरत होते. त्यावरूनच त्याला प्लंबम हा वर्ड आला आणि तिथूनच PB हा सिम्बॉल तयार झाला, येते लक्षात. त्यालाच काय म्हणतात, लीड. Na म्हणजे काय, सोडियम. इट्स कम्स फ्रॉम लॅटिन नॅट्रियम. हा सुद्धा कुठून आलाय, नॅट्रियम पासून आलेला आहे. Na येते लक्षात. मिनिंग कार्बोनेट, येते लक्षात. नॅट्रियम म्हणजे काय, कार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट, येते लक्षात. सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट. बघा केमिकल सिम्बॉल्स ऑफ एलिमेंट, हे वरचे क्वेश्चन आपण बघितलेले आहेत. बघा डाल्टन युज्ड सायन्स टू रिप्रेझेंट एलिमेंट्स. फॉर एक्झाम्पल दिस साइन फॉर हायड्रोजन, दिस फॉर कॉपर, येते लक्षात. डाल्टनने काय, हे खूप डिफिकल्ट आहे. प्रत्येक वेळी कॉपर, हायड्रोजन हे लिहिणं, रिप्रेझेंट करणं खूप अवघड आहे. त्याच्यामुळे डाल्टनने काय केलं की हायड्रोजनसाठी हा सिम्बॉल यूज केला, कॉपरसाठी हा सिम्बॉल यूज केला. टुडे वी यूज द सिम्बॉल डिटर्मिन्ड बाय IUPAC. आता आपण जे सिम्बॉल यूज करतोय, येते लक्षात. हे सिम्बॉल येते लक्षात कुणी तयार केलेत, IUPAC, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. हा त्याच काय झाला, लॉंग फॉर्म झाला. बघा द करंट मेथड ऑफ चुझिंग केमिकल सिम्बॉल्स इज बेस्ड ऑन द मेथड इन्व्हेंटेड बाय बर्जेलियस. सध्याची आपण नावं देतोय एलिमेंटला, ही मेथड कुणी शोधून काढली किंवा कुणी इन्व्हेंट केली, तर बर्जेलियसने, बर्जेलियस या सायंटिस्टने. बघा अकॉर्डिंग टू दिस मेथड द सिम्बॉल ऑफ एलिमेंट इज आयदर फर्स्ट लेटर. बघा हे खूप महत्वाचं आहे.
बघा ह्या मेथडनुसार बघा द सिम्बॉल ऑफ एलिमेंट इज आयदर फर्स्ट लेटर, सिम्बॉल एलिमेंटचा सिम्बॉल काय असेल पहिलं लेटर, ऑर फर्स्ट सेकंड ऑर अनदर स्पेसिफिक लेटर, पहिलं लेटर असेल दुसरं असेल किंवा एखादं स्पेसिफिक असेल. लक्षात राहू दे. इन इट्स नेम्स अँड ऑफ 2 letters the first is written as capital and another second. लक्षात राहू देत. पहिलं नेहमी कसं आहे कॅपिटल. फॉर एक्झाम्पल NA बरोबर आहे का. N काय कॅपिटल आहे, A काय आहे स्मॉल आहे. लक्षात राहू देत. इलेमेंटचं नाव काय असेल पहिलं लेटर तर फिक्स आहे. त्यानंतर दुसरं असू शकेल इथं लक्षात बघा फर्स्ट लेटर ऑर द फर्स्ट सेकंड अँड अनदर स्पेसिफिक लेटर. फर्स्ट असू शकेल दुसरं असू शकेल किंवा दुसरं एखादं स्पेसिफिक लेटर असू शकेल इथे लक्षात. आणि त्यातलं पहिलं काय लिहितात नेहमी कॅपिटल लिहितात आणि दुसरं स्मॉल लिहितात. लक्षात राहू देत. आउट ऑफ 2 letters द फर्स्ट इज रिटन ॲज कॅपिटल अँड सेकंड ऑर अनदर इज स्मॉल. लक्षात राहू देत. सिम्बॉल कुठून येतात, सिम्बॉल जे सिम्बॉल आहेत एलिमेंटचे त्याच्या नावावरून येतात. ते काय असू शकतात पहिलं लेटर असू शकतात, दुसरं लेटर असू शकतात किंवा एखादं स्पेसिफिक लेटर त्या वर्ड मधलं. आणि त्याच्यामधलं पहिलं लेटर नेहमी काय लिहितात कॅपिटल लिहितात आणि दुसरे काय करतात स्मॉल लिहितात. लक्षात राहू देत. बघा एक पुढचा कॉन्सेप्ट बघूयात. डिफरन्स बिटवीन इलेमेंट्स अँड कंपाऊंड्स. बघा इलेमेंट्स कंपाऊंड्स शिकलो आपण ह्याच्या आधी सुद्धा. बघा इलेमेंट्स कन्सिस्ट ऑफ ओनली 1 काइंड ऑफ ॲटम्स. इलेमेंट्स मध्ये काय असतात फक्त एकाच प्रकारचे काय असतात ॲटम असतात. अँड कंपाऊंड्स कंटेन्स 2 or more than 2 atoms. 2 किंवा 2 पेक्षा जास्त ॲटम कशामध्ये असू शकतात कंपाऊंड मध्ये असू शकतात. वी कॅन नॉट डिवाइड इलेमेंट इंटू सिम्पलर सबस्टन्स बाय फिजिकल ऑर केमिकल मीन्स. आपण फिजिकली किंवा केमिकली एलिमेंटला काय करू शकत नाहीये सिम्पलर सबस्टन्स मध्ये कन्वर्ट करू शकत नाहीये. वी कॅन डिवाइड कंपाऊंड इंटू सिम्पलर सबस्टन्सेस बाय केमिकल मीन्स. देअर आर 118 टाइप्स ऑफ एलिमेंट्स नोन टू मॅनकाइंड. आपल्याला 118 एलिमेंट्स काय माहित आहेत आणि कंपाऊंड तसं काय नाहीये. देर इज नो अपर लिमिट ऑन द टाइप ऑफ कंपाऊंड्स दॅट कॅन बी फॉर्म. कंपाऊंड किती तयार होऊ शकतात कारण ते कशाने तयार होतात कंपाऊंड कशापासून तयार होतात एलिमेंट्स पासून तयार होतात. 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट एकत्र येतात आणि कंपाऊंड तयार होतात. लक्षात राहू देत. काय लक्षात ठेवायचं कंपाऊंड कन्सिस्ट ओनली 1 काइंड ऑफ ॲटम्स. द एलिमेंट कन्सिस्ट ओनली 1 kind of atoms and compound is formed by combination of 2 or more types of elements. We cannot divide element into simpler substances by any physical or chemical means or method, and we can divide compound into simpler substances by chemical means. There are only 118 elements known to mankind and there is no upper limit the types of compound that can be formed. किती कंपाऊंड तयार होऊ शकतात त्यांना कोणती अप्पर लिमिट नाहीये. पुढचा पार्ट बघूयात मॉलिक्यूल. इथे लक्षात खूप समजणं महत्वाचं आहे. बघा मॉलिक्यूल काय बघतोय आपण मॉलिक्यूल इज द स्मॉलेस्ट फिजिकल युनिट ऑफ अन इलेमेंट ऑर कंपाऊंड. इलेमेंट किंवा कंपाऊंडचं स्मॉलेस्ट युनिट त्यालाच काय म्हणू त्याला मॉलिक्यूल. आता हे समजणं खूप महत्वाचं आहे. बघा मी एक बिकर घेतला, बिकरमध्ये पाणी घेतलं, काय घेतलं ह्या लेवलपर्यंत पाणी घेतलं आणि मला काय शोधायचंय की ह्याच्यातला सगळ्यात छोटा पार्ट काय शकेल पाण्यातला. तर मी शोधत गेलो, शोधता मला काय सापडला ह्यातला सगळ्यात छोटा पार्ट कोणता सापडला H2. काय सापडला H2. आपण त्यालाच काय म्हणतो वॉटर म्हणतो. मॉलिक्यूल ऑफ वॉटर म्हणजे काय फिजिकल स्मॉलेस्ट फिजिकल पार्ट ऑफ इलेमेंट ऑर कंपाऊंड किंवा इलेमेंटचा सगळ्यात छोटा फिजिकल पार्ट त्यालाच काय म्हणतो आपण मॉलिक्यूल असं म्हणतो. किंवा बेसिक पार्ट्स की ज्याच्यापासून काय तयार झालेत एलिमेंट किंवा कंपाऊंड तयार झालेत त्यांनाच काय म्हणू आपण मॉलिक्यूल असं म्हणू. कन्सिस्टिंग ऑफ 1 or more like atoms in an element and 2 or more different atoms in compound. लक्षात राहू देत. एक किंवा एकापेक्षा जास्त एकसारखे ॲटम कशामध्ये असू शकतात एलिमेंटमध्ये असू शकतात आणि 2 किंवा त्याच्यापेक्षा वेगवेगळे ॲटम कशामध्ये असू शकतात कंपाऊंडमध्ये असू शकतात. बघा नेक्स्ट बघूयात. हाच बघायचा आपल्याला डिटेलमध्ये. बघा मॉलिक्यूल काय बघायचं आपल्याला हाच डिटेलमध्ये बघायचं आहे. मॉलिक्यूल समजणं खूप महत्वाचं आहे. बघा मॉलिक्यूल इज द स्मॉलेस्ट पार्टिकल इन अ केमिकल इलेमेंट ऑर कंपाऊंड. केमिकल इलेमेंटचा किंवा कंपाऊंडचा सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकल काय असतो मॉलिक्यूल असतो. दॅट हॅज द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दॅट इलेमेंट ऑर कंपाऊंड. त्याच्यामध्ये त्या इलेमेंटच्या किंवा कंपाऊंडच्या काय असतात केमिकल प्रॉपर्टीज असतात. येते लक्षात की एक साधं सोपं बघूयात. माझ्याकडे एक सिलेंडर भरून काय आहे ऑक्सिजन आहे. तर तो ऑक्सिजन कशापासून बनलेला आहे छोट्या छोट्या भागापासून बनलेला आहे. इथे लक्षात
इथे लक्षात स्मॉलेस्ट पार्टिकल पासून किंवा भागापासून बनलेलं आहे. तर मी शोध घेतला तर त्याच्यामध्ये मला कशाचे पार्टिकल आढळून आले, काय दिसले मला, O2 दिसले. O2 काय दिसले, त्या O2लाच काय म्हणणार, मॉलिक्यूल म्हणणार. काय म्हणणार, मॉलिक्यूल. आणि O2 आहे म्हणजे हा कशाचा मॉलिक्यूल आहे, इथे लक्षात मागाशीच बघितलं इलेमेंटमध्ये इट कन्सिस्ट ओनली वन टाइप ऑफ ॲटम्स. एकाच प्रकारचे ॲटम आहेत. म्हणजे काय असणार आहे, हा इलेमेंट असणार आहे, कंपाऊंड असणार आहे. काय असणार आहे, हा इलेमेंट असणार. हा कशाचा मॉलिक्यूल आहे, इलेमेंटचा मॉलिक्यूल आहे. आणि मगाशी मी दाखवलेलं की पाणी आहे, पाण्यातला छोटा पार्टिकल मी शोधत गेलो, काय सापडला मला, H2O. हा स्मॉलेस्ट पार्टिकल आहे, परंतु कशाचा आहे, H2O काय आहे, कंपाऊंड आहे. तर हा कशाचा छोटा पार्टिकल आहे किंवा कशाचा मॉलिक्यूल आहे, कंपाऊंडचा. लक्षात राहू देत, समजणं खूप महत्वाचं आहे. बघा, मॉलिक्युल्स आर मेड अप ऑफ ॲटम्स दॅट आर हेल्ड टुगेदर बाय केमिकल बॉन्ड्स. एलिमेंट असू देत किंवा कंपाऊंड असू देत, मॉलिक्यूल कशापासून बनलेले असतात, ॲटम पासून बनलेले असतात. अँड दे आर हेल्ड टुगेदर बाय केमिकल बॉन्ड. आणि केमिकल बॉन्डने ते एकमेकाबरोबर राहतात किंवा एका बरोबर असतात. कशामुळे, केमिकल बॉन्डिंग असल्यामुळे किंवा केमिकल बॉन्ड तयार झाल्यामुळे. मॉलिक्युल्स आर मेड अप ऑफ ॲटम्स दॅट आर हेल्ड टुगेदर बाय केमिकल बॉन्ड्स. दीज बॉन्ड्स फॉर्म अ रिझल्ट ऑफ शेअरिंग ऑफ एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन अमॉंग द ॲटम. इथे लक्षात, ह्याच्या आधी सुद्धा बघितलं आपण, हे कशामुळे होतात, शेअरिंग किंवा एक्सचेंज. म्हणजे काय, इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे किंवा एक्सचेंज केल्यामुळे, दिले किंवा घेतल्यामुळे. आपण पुन्हा बघणार आहोत की आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड कसे तयार होतात. त्यावेळेस आपण हा पार्ट डिटेलमध्ये त्या ठिकाणी बघणार आहोत. बघा, एक्झाम्पल्स ऑफ सच एलिमेंट्स आर ऑक्सिजन अँड क्लोरीन. द ॲटम्स ऑफ सम एलिमेंट्स डू नॉट इझिली बॉन्ड विथ अदर ॲटम्स. एक्झाम्पल, निऑन, आर्गॉन. येथे लक्षात, निऑन, आर्गॉन्स, हेनॉन, क्रिप्टॉन हे काय होत नाहीत, इनर्ट गॅसेस आहेत, म्हणजे नॉन रिएक्टिव्ह आहेत. हे कुणाबरोबरही बॉन्डिंग करत नाही, म्हणजे कुणाबरोबरही भागीदारी करत नाहीत किंवा इलेक्ट्रॉन शेअर करत नाही. ते इनर्ट आहेत, इनर्ट गॅसेस आहेत, नॉन रिएक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. तर बघा, आपल्या बुकमध्ये काय आहे ते बघूयात. ॲटम्स ऑफ सम एलिमेंट्स सच ॲज हेलियम, निऑन हॅव इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. इंडिपेंडंट म्हणजे काय, स्वतंत्र आहेत. दे डू नॉट टेक पार्ट इन केमिकल रिएक्शन. दे आर ऑल्सो कॉल्ड इनर्ट, नॉन रिएक्टिव्ह एलिमेंट्स. इनर्ट म्हणजे काय, की कोणत्याही रिएक्शनमध्ये भाग घेत नाहीत. इथे लक्षात, नॉन रिएक्टिव्ह असतात ते. इट मीन्स दॅट दिस एलिमेंट्स आर मोनोॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट. हे कोणत्या स्टेटमध्ये असतात, मोनोॲटॉमिक. म्हणजे एकच ॲटम, म्हणजे काय, आर्गॉन घ्या, निऑन घ्या, फक्त एकच ॲटम असतो त्यांचा, मोनोॲटॉमिक, म्हणून त्यांना मोनोॲटॉमिक म्हणतात. समटाइम 2 or more ॲटम्स ऑफ एलिमेंट्स कंबाईन टू फॉर्म मॉलिक्युल्स ऑफ दॅट एलिमेंट. काय काय वेळा 2 किंवा 2 पेक्षा जास्त सुद्धा एलिमेंट काय होतात, एकत्र येतात. त्याला काय म्हणतात, पॉलीॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट. पॉलीॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट असं सुद्धा म्हणतात. फॉर एक्झाम्पल, द एलिमेंट्स ऑक्सिजन, नायट्रोजन in a diatomic molecule state, N2, O2 respectively. When the atom of different elements combine with each other, the molecules of compounds are formed. In other words, compounds are formed by chemical attraction between different elements. तर बघूयात आपण की आधी हे बघूयात मोनोॲटॉमिक, डायटॉमिक कसे तयार होतात. बघा, पहिल्यांदा मोनोॲटॉमिक बघूयात. बघा, मोनोॲटॉमिक ऑर मोनोॲटॉमिक एलिमेंट्स. इथे लक्षात, त्यालाच काय म्हणतात, मोनोॲटॉमिक. नावात सगळे मोनो म्हणजे एक, मोनो म्हणजे एक, बरोबर आहे का. मोनोॲटॉमिक, मोनो म्हणजे एक ॲटम असणारे एलिमेंट, त्यालाच काय म्हणतात, मोनोॲटॉमिक एलिमेंट्स. दॅट आर स्टेबल ॲज अ सिंगल ॲटम. मोनो मीन्स वन. इन ऑर्डर टू अन एलिमेंट टू बी स्टेबल बाय इट सेल्फ, इट नीड्स टू हॅव स्टेबल ऑक्टेट ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. लक्षात राहू देत, हे सगळे कसे आहेत, स्टेबल आहेत. म्हणजे त्यांची व्हॅलन्सी कशी असते, 0 असते. त्यांची व्हॅलन्सी 0 आहे. पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत व्हॅलन्सी. त्यांची व्हॅलन्सी 0 असते. ते काय आहेत, स्टेबल आहेत, नॉन रिएक्टिव्ह आहेत आणि एका मोनोॲटॉमिक स्टेटमध्ये ते सापडतात. फॉर एक्झाम्पल, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन्स, हेनॉन. इथे लक्षात, असे एक्झाम्पल आहेत. ह्यांनाच काय म्हणायचं, मोनोॲटॉमिक. अजून एकदा बघा, मोनोॲटॉमिक मीन्स वन, की असे एलिमेंट की ज्यांचे मॉलिक्यूल काय असतात, एकाच ॲटमचे बनलेले असतात, त्यांना काय म्हणतात, मोनोॲटॉमिक एलिमेंट म्हणतात. बघा, समजणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर डायटॉमिक एलिमेंट. बघा, डायटॉमिक एलिमेंट इज अ मॉलिक्यूल ऑफ एन एलिमेंट कन्सिस्टिंग 2 ॲटम्स. येथे लक्षात, डायटॉमिक म्हणजे काय, की एलिमेंटचे मॉलिक्यूल की जे कशापासून तयार झालेत, 2 ॲटम पासून तयार झालेत, अशा एलिमेंटच्या मॉलिक्यूलला काय म्हणतात, डायॲटॉमिक एलिमेंट म्हणतात. साधं सोपं आहे. तर नावं बघा काय आहे, हायड्रोजन, नायट्रोजन, फ्लोरीन, ऑक्सिजन, आयोडीन, क्लोरीन, ब्रोमीन. यांना काय म्हणतात, डायॲटॉमिक एलिमेंट म्हणतात. काय म्हणतात, डायॲटॉमिक एलिमेंट. इथे लक्षात, डायॲटॉमिक
डायटोमिक एलिमेंट म्हणतात बघा. शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं असेल हे हॅव नो फिअर ऑफ आईस कोल्ड अँड बिअर, असं हे सगळं शॉर्टमध्ये लक्षात ठेवतात. म्हणजे हे ओळीने येतात. हायड्रोजन, नायट्रोजन, फ्लोरीन, ऑक्सिजन, आयोडीन, क्लोरीन आणि ब्रोमीन, इथे लक्षात. ही कसले आहेत? डायटोमिक. म्हणजे काय? त्यांचे मॉलिक्यूल कशापासून तयार झालेत? 2 ॲटम पासून तयार झालेत. जर मॉलिक्यूल सिंगल ॲटम पासून तयार झाले तर त्याला काय म्हणतो आपण? मोनोॲटोमिक एलिमेंट्स. जर मॉलिक्यूल 2 ॲटम पासून तयार झाले असेल तर डायटोमिक एलिमेंट्स असं आपण त्यांना म्हणतो. लक्षात राहू देत. बघा हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि तेवढा सोपा आहे. आणि पॉलिॲटॉमिक म्हणजे काय? खूप ॲटम पासून, म्हणजे काय? NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट हे कशाचं एक्झाम्पल आहे? पॉलिॲटॉमिकचं. म्हणजे काय? बरेच ॲटम ह्याच्यामध्ये, नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे, कार्बन आहे, ऑक्सिजन आहे. हे कशाचं एक्झाम्पल आहे? पॉलिॲटॉमिक पॉलिॲटॉमिक मॉलिक्युलचं काय आहे? हे एक्झाम्पल आहे. इथं लक्षात. म्हणजे काय? कितीतरी ॲटम काय होतात? एकत्र येतात आणि काय तयार होतात? कंपाऊंड तयार होतात. लक्ष राहू देत. आशय तुम्हाला समजलेला असेलच. एकदम हा सोपा भाग आहे, त्याचबरोबर खूप खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा. त्यानंतर राहिलेले पाठ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयातच. धन्यवाद.